हॅलो एव्हरीवन, आजचा सुविचार आहे आयुष्य कसं जगावं. आयुष्य कसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं. वाटेतील खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं. आज आपण बनवणार आहोत करंजी. दिवाळीतील अत्यंत प्रसिद्ध आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. करंजीचे बाहेरील आवरण बनवण्यासाठी साहित्य हवे आहे. मैदा 2 ग्लास, बारीक रवा 1 ग्लास, गरम केलेले साजूक तूप 1 मोठा चमचा, चिमूटभर मीठ आणि गरजेनुसार पाणी. सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, बारीक रवा चाळून त्यामध्ये तुपाचे मोहन घालून घ्यावे. नंतर ते मोहन पिठाला छानसे चोळून घेऊन त्यामध्ये मीठ ॲड करून थोडे थोडे पाणी मिक्स करून घट्ट गोळा बनवून घ्यावा व नंतर तो झाकून ठेवावा. इथे मी पीठ मळत आहे तोपर्यंत आपण एक छानशी स्टोरी ऐकूयात. स्टोरी आहे मुंग्या आणि मधमाशांची. एक घनदाट जंगलात एक मुंगी आणि एक मधमाशी राहत होती. मुंगी खूप मेहनती होती. ती दिवसभर खाण्याच्या शोधात घेत असे आणि ते गोळा करून आपल्या घरात साठवत असे. ती कधीही थांबायची नाही, सतत काम करत राहायची. तिच्या विपरीत मधमाशी दिवसभर फुलावरून मध गोळा करत असे, पण तिचा स्वभाव थोडा आळशी होता. ती कधीकधी काम टाळत असे. एकदा एका वादळी वाऱ्यामुळे जंगलातील अनेक झाडे पडली, फुले तुटली आणि सर्वत्र पाणी साचले. यामुळे खाण्यापिण्याची खूप कमतरता निर्माण झाली. मुंगीने आधीच साठवलेल्या खाण्यामुळे तिला काहीच अडचण आली नाही. ती वादळ शांत होईपर्यंत आपल्या घरात सुरक्षित राहिली आणि आरामात खात राहिली. मधमाशीने काहीच साठवले नव्हते, त्यामुळे तिला खाण्यासाठी काहीच नव्हते. ती उपाशी राहू लागली आणि तिची अवस्था खूप वाईट झाली. वादळ शांत झाल्यावर मधमाशीने मुंगीकडे मदत मागितली. मुंगीने तिला आपल्या घरात बोलावले आणि खाण्यासाठी दिले. मधमाशीने मुंगींचे आभार मानले आणि विचारले, तू इतकी संकटातही कशी सुरक्षित राहिलीस? मुंगी म्हणाली, मी वादळापूर्वीच भविष्याची तयारी केली होती. मी कधीही काम टाळले नाही आणि मिळेल ते सर्व साठवून ठेवले. तुझ्याप्रमाणे आळस केला नाही, म्हणून आज माझ्याकडे संकट काळात उपयोगी पडेल इतका साठा आहे. मधमाशीला आपली चूक समजली आणि तिने ठरवले की यापुढे ती कधीही आळस करणार नाही. तिने मुंगीकडून शिकून घेतले की भविष्याचा विचार करून मेहनत करणे किती महत्त्वाचे आहे. या स्टोरीतून आपणास काय समजले तर कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी नेहमी तयार राहा. मेहनत आणि दूरदृष्टीने केलेल्या कामाचे फळ हे चांगलेच मिळते. वेळेचा योग्य वापर करून भविष्याची तयारी केल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते. तसेच आळस केल्यास भविष्यात अडचणी येतात, म्हणून नेहमी सक्रिय राहायला हवे. आता मी करंजीचे सारण तयार करत आहे. यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी बारीक रवा, 1 वाटी पिठी साखर, 2 चमचे खसखस, वेलची व बदाम. सर्वप्रथम कढईमध्ये रवा बारीक भाजून घ्यावा व नंतर त्याच कढईमध्ये बदाम, सुके खोबरे, वेलची, खसखस छानशी भाजून घ्यावी व मिक्सरमध्ये वाटून त्याचा ड्रायफ्रूट्सची पावडर तयार करून घ्यावी. ते मिश्रण भाजलेल्या रव्यामध्ये ॲड करून ते झाकून ठेवावे व नंतर त्यामध्ये पिठी साखर आणि भाजलेले खोबरे, सुके खोबरे घालून ॲड करून सारण तयार करून घ्यावे. सारणामध्ये घातलेले ड्रायफ्रूट्सची पावडर, पिठी साखर व खोबरे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. जर सारणामध्ये गाठी असतील तर त्या दोन्ही हाताने चोळून काढाव्यात व सर्व जिन्नस एकत्र मिक्स करावे. सारण बनवून तयार झाल्यानंतर आपण मळून ठेवलेले करंजीचे पीठ ते घ्यावे व ते छानसे चेचून त्याचा एकजीव करून घ्यावा व नंतर त्याची उभी उरळी करून एक एक बोट सोडून छानसे एकाच साईजचे गोळे करून घ्यावे व छोटे छोटी लाटी लाटून ते करंजीच्या साच्यातून करंज्या भरून घ्याव्यात. करंजीच्या साच्यातून करंजी भरली तर एक साईजच्या करंज्या आपल्याला मिळतात.
मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतल्यानंतर प्रत्येक गोळ्याची पातळ पुरी लाटावी व पुरीच्या एका बाजूला सारण ठेवावे आणि कडेला थोडे पाणी लावून ते दुमडून घ्या। करंजीच्या साच्याच्या मदतीने किंवा हाताने कडा बंद करा आणि जास्तीचे पीठ काढून टाकावे व नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावा व नंतर करंज्या थंड झाल्यानंतर त्या हवाबंद डब्यात भरून ठेवावेत। करंजी ही न तेलकट होणारी व पौष्टिक असा पदार्थ आहे। इथे मी करंजीचे पीठ चेचून घेत आहे, नाही चेचले तरी चालते। करंजीमध्ये सारण भरल्यानंतर ते सुती कपड्याने झाकून ठेवावेत व 15-20 करंज्या लाटून भरून झाल्यानंतर त्या लगेच तळून घ्याव्यात। अशी प्रोसेस करत राहावी, यामुळे त्या करंज्या सुकत नाहीत व सिम गॅसवर तळून घ्याव्यात। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।